इंदापूरमध्ये राजकीय प्रचाराची आज धुळवड पाहायला मिळणार आहे। कारण विजय शिवतारेंचा कार्यकर्ता पदाधिकारी संवाद दौरा आज इंदापूरमध्ये आहे। तर त्याच वेळी शेतकरी मेळाव्याकरता शरद पवार इंदापूरमध्ये असतील। तर तिथं लोकसभेच्या पार्श्वभूमीवर, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांचा देखील इंदापूरमध्ये आज दौरा आहे। त्यामुळे इंदापुरात आज राजकीय प्रचाराची धुळवड पाहायला मिळणार आहे। विजय शिवतारे, शरद पवार आणि सुनेत्रा पवार इंदापुरात असतील। इंदापूर तालुक्यात विजय शिवतारे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत। यानंतर शिवतारे आपली पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत। दुसरीकडे शेतकरी मेळाव्याकरता शरद पवारही इंदापूरमध्ये असणार आहेत। तर लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार या देखील इंदापूरचा दौरा करतायत। याच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांच्याकडे। विकास, आज इंदापूरमध्ये प्रचाराची धुळवड पाहायला मिळणार आहे। विजय शिवतारे, शरद पवार आणि सुनेत्रा पवार आज इंदापूरमध्ये एकाच वेळी एकाच ठिकाणी। केस लागवी तसं म्हटलं तर आज इंदापूर तालुक्यामध्ये प्रचाराची धुळवडच खरंच पाहायला मिळणार आहे। आज इंदापूर तालुक्यामध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीच्या एका मेळाव्याचं आयोजन, शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या शेतकरी मेळाव्याला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे ह्या देखील उपस्थित राहणार आहे। तर दुसरीकडे लोकसभा तोंडावरती आल्यानंतर प्रचाराची धुळवड चालू झालेली आहे। यामध्ये विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभेमध्ये आपण अपक्ष राहण्याचं सांगून एक ट्विस्ट निर्माण केला आणि यानंतर आता पवार ही लढत होण्यापेक्षा आता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एक तिरंगी लढत होणार आहे। विजय शिवतारे हे आज इंदापूरती दौऱ्यावरती आहेत। 8:30 वाजता त्यांच्या इंदापूरचा दौरा सुरू झालेला आहे। देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत असलेल्या नीरा नरसिंह येथल्या लक्ष्मी नरसिंहाला दर्शन घेऊन त्यांनी या दौऱ्याची सुरुवात केली आहे। तर दुसरीकडे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी देखील आज इंदापूरच्या दौऱ्यावरती आलेले आहेत आणि त्या देखील आज इंदापूरच्या कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधणार आहेत। एकंदरीत जसजशी लोकसभा तोंडावरती येते तसतसा प्रचार हा शिगेला पोहोचलेला आहे आणि विजय शिवतारेंनी मात्र आता आपण अपक्ष लढण्याचं सांगत ठामपणे भूमिका मांडलेली आहे आणि त्यांनी जवळपास अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे। यामुळे एकनाथ शिंदेच्या माध्यमातून त्यांना देखील समजवण्यात आले आहे। मात्र आता विजय शिवतारे यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळते। तर दुसरीकडे विजय शिवतारे यांनी माझ्यावरती शिस्तभंगाची कारवाई होण्या अगोदर मी शिवसेना सोडेल असं वक्तव्य केलं होतं। एकंदरीत विजय शिवतारे यांच्या या वक्तव्यामुळे आता विजय शिवतारे हे अपक्ष लढण्यावरती ठाम आहेत। तर दुसरीकडे लोकसभा निवडणूक जसजशी तोंडावरती येत तसतशी सुनेत्रा पवार यांचे देखील बारामती लोकसभेमध्ये दौरे वाढू लागले आहेत। कालच सुनेत्रा पवार हे हवेलीमध्ये होत्या आणि आज सुनेत्रा पवार ह्या इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत आणि या विधानसभा मतदारसंघामध्ये त्या आज नागरिकांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद आणि भेटी विकास, आज तिघेही इंदापूरमध्ये आहेत आणि म्हणून एक शेवटचा सवाल विचारते। खरं तर असा कुठे क्षण येऊ शकतो का ज्यावेळी शरद पवार, सुनेत्रा पवार आणि विजय शिवतारे आमने सामने येण्याची शक्यता आहे इंदापूरमध्ये? एखाद्या ठिकाणी आपण म्हणूया किंवा एखाद्या वेळेत एकमेकांना क्रॉस करण्याची किंवा आमने सामने येण्याची काही शक्यता इंदापूरमध्ये? कारण त्यावेळी मात्र मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते असतील। नक्कीच लागवे, आज जो कार्यक्रम होणार आहे हा शेतकरी मेळावा आहे आणि महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा असल्यामुळं तर महाविकास आघाडीतले बरेच नेते या ठिकाणी येणार आहेत। शिवसेना नेते संजय राऊत हे देखील या ठिकाणी येणार आहेत। काँग्रेसचे नेते असतील, हे सगळे नेते असल्यामुळं यदा कदाचित सुनेत्रा पवार आणि शरद पवार हे आमने सामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर दुसरीकडे विजय शिवतारे आणि सुनेत्रा पवार हे नक्कीच आमने सामने येतील, कारण बऱ्याच ठिकाणी त्या दोघांचा दौरा आहे तो साम्य एका गावामध्ये आहे। त्यामुळे सुनेत्रा पवार आणि विजय शिवतारे हे आमने सामने येण्याची शक्यता आहे। लागवी, निश्चित। धन्यवाद विकास, तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।